राहुल गांधींना आरक्षण संपवायचं आहे का? काँग्रेस जर सत्तेत आली तर आरक्षण संपेल का? राहुल गांधी अमेरिकेमध्ये नेमकं आरक्षणाबद्दल काय म्हणाले आहेत, या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पवन शिंदे महारथीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. तिथे गेलेले असताना वॉशिंग्टन DC येथे असलेल्या जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तिथे एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आरक्षणावर भाष्य केलं आणि इथं भारतामध्ये त्याचे पडसाद उमटले आणि अशा चर्चा सुरू झाल्या की राहुल गांधी सत्तेवर आल्यावर आरक्षण संपवणार आहेत. पण त्या अगोदर राहुल गांधी अमेरिकेमध्ये त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नेमकं काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेऊ. त्या विद्यार्थिनीनं असा प्रश्न विचारला की at what point would we as a society, but more importantly you and your party, look at the caste based reservation as a treatment of symptoms and not the actual problem. म्हणजे आपण एक समाज म्हणून आणि तुम्ही आणि तुमचा पक्ष असं कधी पाहणार आहोत की जे जाती आधारित आरक्षण आहे ते जे आपले प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सची जी लक्षणं आहेत त्यावरचा उपाय आहे, ना की आपल्या खऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहे, असा तो प्रश्न होता. आणि त्याला उत्तर देताना राहुल गांधी तिला परत प्रश्न विचारतात आणि म्हणतात की तुला असं का वाटतं की आरक्षण हे प्रॉब्लेम्सवरचा उपाय नसून सिम्पटम्सवरचा उपाय आहे, म्हणजे लक्षणावरचा उपाय आहे. आणि पुढे ते उत्तर देतात की SC, ST, OBC मायनॉरिटीज यांना भारताच्या सर्वश्रेष्ठ संस्थांमध्ये जसं की मीडिया, बिझनेसेस यामध्ये खूप कमी प्रतिनिधित्व आहे आणि जे टॉपचे 200 बिझनेसमॅन आहेत त्यामध्ये दलित आणि आदिवासी एक पण नाही, एखादा OBC आहे. त्यामुळे ते म्हणतात की नेमका प्रॉब्लेमच रिप्रेझेंटेशनचा आहे, म्हणजे प्रतिनिधित्वाचा आहे. त्यामुळे आरक्षण हा काही लक्षणावरचा उपाय नाही, तो प्रॉब्लेमवरचाच उपाय आहे. आणि पुढे ते असंही म्हणतात केवळ आरक्षण हा एकच उपाय नाही, आणखी नाही असे बरेच उपाय आहेत. आणि पुढे ते बोलतात की वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन व्हेन इंडिया इज अ फेअर प्लेस अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस. म्हणजे भारतामध्ये जेव्हा समानता असेल, फेअर प्लेस असेल, त्यावेळेला आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. पण सध्या भारतामध्ये समानता नाहीये, फेअर प्लेस नाहीये. त्याचा असा अर्थ होतो तर राहुल गांधी सत्तेवर आल्यावर आम्ही आरक्षण संपवू असं म्हणालेत का? तर ते नाही. राहुल गांधी असं म्हणाले की ज्या वेळेला भारतामध्ये समानता येईल त्यावेळेला आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू म्हणाले. तुम्हाला जर त्यांचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर त्यांच्या YouTube चॅनलला तो व्हिडिओ उपलब्ध आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि दुसरा एक मुद्दा, आपल्या इथे सहज असं बोललं जातं की 10 वर्षांनी आरक्षण संपणार होतं पण ते संपलं नाही. तर इथे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मुळात आरक्षणाचे 2 प्रकार भारतामध्ये आहेत. पहिला म्हणजे राजकीय आरक्षण आणि दुसरं म्हणजे शिक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण. त्यामधलं जे राजकीय आरक्षण आहे त्याबद्दल संविधानामध्ये दर 10 वर्षाला घटना दुरुस्ती करून ते वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या राजकीय आरक्षणाचा आणि शिक्षणामधल्या आणि नोकरीमधल्या आरक्षणाचा इथे संबंध नाही. नोकरी आणि शिक्षणामधील आरक्षण हे 10 वर्षासाठी मर्यादित कधीच नव्हतं. तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं? आरक्षणावर तुमची काय भूमिका आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.